आणि पापड मसाला। पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना दिलासा, वरिष्ठ सूत्रांची माहिती। तर 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस, खारगे समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाणार। मंत्रालयात घडलेला प्रकार हा कलंक लावणारा तर लाचखोरीचा प्रकार होत होता याची कल्पना नव्हती। या प्रकरणी चौकशी सुरू आहे, नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। जरंडेश्वर कारखान्याची फाईल पुन्हा उघडून संबंधित प्रकरणी चौकशी सुरू ठेवण्यासाठी परत पाठवली। तेव्हापासूनच दादा विरुद्ध भाजप वादाला सुरुवात। संजय राऊतांचा खळबळजनक आरोप। मंत्रालयातील कर्मचारी लाच प्रकरणावरून सुनेत्रा पवार, नरहरी झिरवळांवर नाराज। पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घ्या, सुनेत्रा पवारांनी झिरवळांना सूचना दिल्याची माहिती। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। सर्वात यशस्वी मुख्यमंत्री असा उल्लेख करत फडणवीसांच्या कार्याचा उल्लेख करत केला गौरव। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये बैठक होणार आहे। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी। ठाणे वागळे इस्टेटमधील शांतीनगर परिसरामध्ये जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला। दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी। पालिकेने तातडीने इमारत केली खाली। जुन्या ठाणे बेलापूर हायवेवर मोठी वाहतूक कोंडी। ट्रक कंटेनर अपघातानंतर वाहतूक विस्कळीत। नोकरदारांचे अतोनात हाल। वर्ध्यात जीटी एक्सप्रेसच्या एका डब्याला आग। एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाल्याची भीती। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी। पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे। पुण्यातील सुमारे 1800 कोटी रुपये किमतीची महारवतनाची जमीन 300 कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केली। त्या प्रकरणी चौकशीसाठी महसूल सचिव विकास खारगे ही समिती नेमण्यात आली। तर खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोमवारी सादर करण्यात आलाय। यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय देण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याचवेळी या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। तर खारगे समितीच्या अहवालामध्ये नेमकं काय आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा जबाबदार आहे। अमेडिया कंपनीने व्यवहार केला असला तरी पार्थ पवारांची त्यावर स्वाक्षरी नाहीये। पार्थ हे अमेडिया कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही। अमेडिया कंपनीच्या वतीने व्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची शिफारस देखील करण्यात आली आहे। तर तहसीलदार सूर्यकांत येवले, दुय्यम निबंधक तारुण विरोधात कठोर कारवाईची देखील शिफारस करण्यात आली आहे। पार्थ पवार यांना क्लीन चिट द्यायची घाई कोणाला झाली आहे? सुनील तटकरेंना झाली आहे का? प्रफुल्ल पटेलना झाली आहे का? नरेश अरोरांना झाली आहे का? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना झाली आहे का? देवेंद्र फडणवीसांना झाली आहे? हेच आता काही कळत नाहीये। आत्ताच्या घटनेला कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये आणि रिपोर्टमध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकते। त्याच्यात खारगे समिती अमुक न तमुक मार्ग काढेल विलंब करायचा, पण पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत। त्यांचे
आई नाही, वडील नाही, आजोबा नाही, कोणी क्लीन चिट त्यांना देऊ शकत नाही. तर याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ज्या दिवशी ही कमिटीने नेमली त्याच दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही, ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे. काही काळ ते काढतील, मुदत वाढवून मागतील आणि सगळ्यात शेवटी सर्वांना म्हणजे राजकीयदृष्ट्या ज्यांना निर्दोष ठरवायचं आहे त्या सर्वांना निर्दोष ठरवून मोकळे होतील आणि झालेलंही तसंच आहे. आता जे काही पोलिसांकडे सोपवलंय, पोलिसांनी अजूनही ते 2021ची पॉवर ऑफ अटर्नी या संदर्भात काही कारवाई केलेली नाही. खर्गे समितीने अनेक गोष्टी त्यांचा अभ्यास करण्याच्या ऐवजी, त्यांच्यावर विचार करण्याच्या ऐवजी सोयीच्या गोष्टींवरच विचार करून हा अहवाल दिलाय असं दिसतंय. आता हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे. लवकरच आता मुख्यमंत्री याच्यावर काय डिसिजन घेतात, अर्थात फारसं काही याच्यातून निष्पन्न होईल असं वाटतही नाही. बातमी आहे नाशिकमधून. नाशिक जिल्ह्यामध्ये कळवणच्या पाटबंधारे विभागाचा मोठा प्रताप समोर आलाय. चाणकापूर गावाच्या नदीकाठी असलेल्या चणकेश्वर महादेव मंदिरामध्ये यात्रा सुरू असताना चाणकापूर धरणातून रब्बीच्या हंगामासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलं. अचानक पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीला पूर आलाय. त्यामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांचा एकच गोंधळ उडालाय. जीव वाचवण्यासाठी यात्रेकरूंची पळापळ झाली. विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये भीती निर्माण झाली होती. सुदैवाने कोणीही वाहून न गेल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. कोरड्या नदीमध्ये अनेकांनी त्यांची वाहनं उभी केलेली होती. मात्र अचानक पूर आल्यामुळे काही दुचाकी या वाहून देखील गेल्यात. नदीकाठी यात्रा सुरू असताना देखील पाटबंधारे विभागानं धरणातून पाणी का सोडलं असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय. तर दोषींवर कारवाई करण्याची देखील मागणी होतीये. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी बबू शेख यांच्याकडे. बबू, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. पाटबंधारे विभागाला कल्पना नव्हती यात्रेची की नेमकं काय? अधिकाऱ्यांकडून काही स्टेटमेंट आलंय का? प्रियंका, दरवर्षी जी आहे महादेव यात्रा भरत असते आणि जो मंदिर आहे तो नदीच्या जवळच खेटूनच आहे. त्याच्यामुळे ही यात्रा इतकी मोठी असते का पंचक्रोशीतील हजारो भाविक त्या ठिकाणी येतात आणि पाटबंधारे विभागालाही माहीत असतं कारण ही दरवर्षी भरणारी यात्रा आहे. मात्र त्यांनी रब्बीच्या हंगामाच्या नावाखाली हा अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी अचानक हा आवर्तन जो आहे तो पाण्याचा सोडलाय. खरं तर हा आवर्तन 2 ते 3 दिवसानंतर जरी सोडलं असतं तर काही फरक पडला नसता. मात्र हा हलगर्जीपणा म्हणावा लागेल पाटबंधारे विभागाचा. त्यांच्यामुळे अनेकांचा जीव जो आहे तो जाण्याची शक्यता होती. मात्र पूर येत असल्याचे आणि पाणी येत असल्याचे लोकांनी आरडाओरड केली. त्याच्यामुळे जे नदीच्या मधोमध असलेले महिला होते, लहान बाळ होते ते पळाले, जे म्हणून त्यांचा जीव वाचला. एकूणच हा हलगर्जीपणा आहे आणि याच्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जाते आणि दोषी अधिकारी जे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते. प्रियंका, निश्चितच बबू, नेमका काय विचार करून या पाटबंधारे विभागाने धरणामध्ये अचानक पाणी सोडलेलं आहे, हा उत्तर, या संदर्भातलं उत्तर आता अधिकाऱ्यांनी द्यावं.